नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. कळंब शहरात अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कळंब पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल 5,69,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 जून 2026 रोजी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंब शहरातील पापडे गल्ली परिसरातील एका गोदामावर दुपारी अचानक छापा टाकण्यात आला. या छाप्यात विविध प्रकारचा अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत 5,69,800 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, पोलीस नाईक भाऊसाहेब पौळ, अजित शेख, इरफान शेख, परमेश्वर कदम, अनिल भोसले, असाराम खाडे, गोविंद मोटेगावकर तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कळंब पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलीस स्टेशन आज रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरामध्ये एका ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित जो प्रतिबंधित तंबाखू आहे तो असल्याची माहिती खात्रीलायक मिळाल्यामुळं मी आणि माझ्यासोबतचे अधिकारी माननीय SDPO साहेब पवार साहेब यांना माहिती देऊन त्यांना पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जाऊन त्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात गुटखा प्रतिबंधित केलेला, शासनाने गुटखा प्रतिबंधित केलेला तसेच जर्दा, सुगंधित जर्दा असे मिळून आलेले आहे. आम्ही तो 2 पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याचा सविस्तर पंचनामा करून कारवाई केलेली आहे. आणखी एक नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की कोणाकडून कशी अशी माहिती मिळत असेल आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवून आम्ही परत कारवाई अशी करू.